मनपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज बालकांडातील अध्याय 21. दशरथाचे मिथिलेस आगमन. ओम श्रीराम. जनक राजा खूपच आनंदात आहे. तो विश्वामित्रास म्हणतो की राजा दशरथास आमंत्रित करण्याकरिता मी आता प्रधानास अयोध्येस पाठवतो. तेव्हा विश्वामित्र म्हणतात की ते योग्य होणार नाही. तू विनीत भावे कुंकुम अर्चित असे पत्र दूताकरवी राजा दशरथास पाठव. मग राजा जनक असे पत्र दूताकडे देतो व तो दूत अयोध्येकडे रवाना होतो. तो दूत अयोध्येकडे जाताना 4 प्रकारच्या वस्त्यांमधून जातो. त्या वस्त्या अशा: श्रवण मनन ही पहिली वस्ती, निदिध्यास ही दुसरी व साक्षात्कार ही तिसरी व सायुज्य रूप अयोध्या नगरी ही 4थी वस्ती होय. त्यानंतर सुमंत प्रधान ते पत्र मग राजा दशरथ व वशिष्ठास वाचून दाखवतो. त्या पत्राची सुरुवात अशी: ओम नमोजी स्वामी वशिष्ठा. आपण ज्ञानी आहात. परमानंद ही केवळ आपली सत्ता आहे. हे श्रेष्ठ वशिष्ठा, आम्ही विनंती करतो की आपण कुलगुरू म्हणून श्रीरामांच्या विवाह प्रसंगी राजा दशरथासह उपस्थित असावे व आम्हास उपकृत करावे हीच विनंती. तसेच आपण भरत, शत्रुघ्न व सर्व सैन्यासहित यावे. मग राजा दशरथ खूप आनंदित होतो व अयोध्या नगरी गोढ्या पताका व तोरणांनी शृंगारित करतो. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधक जीवनात ही कथा फारच दिव्य आणि भव्य आहे. श्री सद्गुरू आपल्या लाडक्या शिष्याचा ईश्वराशी विवाह कसा लावून देतात हे इथे फारच सुरेख रेखाटले आहे. साधकाच्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात होऊन तो आपल्या आत्म्याशी व पुढे परब्रह्माशी कसा एकरूप होतो, तो हा प्रवास आहे. साधक जीवनाची, शिष्य जीवनाची सुरुवात ही गुरुकडून मिळालेल्या अनुग्रहापासून होते. तो अनुग्रह म्हणजेच इथे कुंकुम अर्चन होय. व हा असा अनुग्रह म्हणजेच कुंकुम अर्चन सुद्धा विनीत भावेच स्वीकारावा लागतो. तेव्हाच तो फलद्रूप होतो. अनुग्रहानंतर पुढील प्रवासात साधकाला 4 प्रकारच्या वस्त्यांमधून, 4 अवस्थांमधून, 4 प्रकारच्या पायऱ्या चढून, 4 टप्पे ओलांडत सायुज्य मुक्ती म्हणजेच अयोध्येपर्यंत म्हणजेच आत्मस्थितीपर्यंत पोहोचावे लागते. एका पायरीवर एक मुक्ती मिळत जाते. आता त्या 4 वस्त्या किंवा त्या 4 पायऱ्या कोणत्या ते पाहू. नवविधा भक्तीतील श्रवण मननाधिक ही पहिली पायरी होय. हे श्रवण मनन करत असताना साधक त्या अवस्थेत नकळत तेवढा काळ का होईना आपल्या इष्टदेवतेच्या लोकामध्ये पोहोचतो व ही अवस्था येत जात राहते. हीच पहिली पायरी व पहिली मुक्ती म्हणजे सलोकता मुक्ती होय. आता दुसरी पायरी म्हणजेच वस्ती ती म्हणजे नवविधा भक्तीतील दास्य निदिध्यासापर्यंतची भक्ती. यामध्ये साधक आपल्या इष्टदेवतेचा, आपल्या सद्गुरूंचा, आपल्या आत्म्याचा सतत ध्यास करत असतो. त्याला नेहमी असे जाणवत असते की माझे आराध्य सतत माझ्या जवळ आहे, माझ्या समीप आहे आणि तसा तो अनुभवही घेत असतो.
आणि हीच ती समीपता नावाची दुसरी मुक्ती होय. आता तिसरी पायरी म्हणजेच वस्ती म्हणजे या नवविधा भक्तीतील आत्मनिवेदन भक्ती व यातूनच होणारा साक्षात्कार, म्हणजे ते आराध्य किंवा आत्मचैतन्य साधकाच्या ठिकाणी अवतरित व्हायला लागते. मीच देव होतोय, झालो आहे असे त्याला वाटायला लागते व हीच ती तिसरी मुक्ती स्वरूपता होय. आता आपण जी चौथी मुक्ती, सायुज्य मुक्ती हा जो भाग आहे तो आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. आता या अध्यायाचे सार पाहिले तर इथे कथेमध्ये राजा दशरथ आपल्या दूताकडे विनीत भावे कुंकुम अर्चित असे पत्र पाठवतो व वशिष्ठांना विनंती करतो की आपण या विवाहास उपस्थित असावे. तो दूत 4 वस्त्यांमधून जातो, त्या म्हणजेच नवविधा भक्तीतील 9 अवस्था होय. तर हेच साधकाच्या दृष्टीने जर पाहिले ना तर इथे साधकाच्या आध्यात्मिक जीवनाचा प्रवास हा मुळातच सद्गुरूंच्या अनुग्रहापासून सुरू होतो. मात्र हा सद्गुरूंचा अनुग्रह सुद्धा विनीत भावे स्वीकारावा लागतो. नाहीतर बहुतांशी साधकांच्या बाबतीत काय होतं की त्यांना अनुग्रह म्हणजे काय विशेष अशी गोष्ट वाटतच नाही, त्याकडे ते त्या दृष्टीने पाहतच नाही. तेवढ्या श्रद्धेने, तेवढ्या निष्ठेने त्या गोष्टीकडे न पाहिल्यामुळे त्यांचा आध्यात्मिक प्रवास योग्य प्रकारे सुरू होत नाही व प्रगतीपथावर चालत नाही. आता इथे साधक तो अनुग्रह स्वीकारल्यानंतर तो नवविधा भक्तीच्या माध्यमातून सायुज्य मुक्तीपर्यंत पोहोचतो. त्यामध्ये या 4 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. त्या म्हणजे श्रवण मनन ही पहिली पायरी. आता पहा, श्रवण मननामध्ये ज्ञान ग्रंथ, सद्गुरूंचा बोध, वेद, उपनिषद अशा या सर्व गोष्टींचे श्रवण हे निष्ठेने, श्रद्धेने व मन लावून केले पाहिजे. त्याचे मनन केले पाहिजे, त्याचे चिंतन केले पाहिजे. त्यामुळे होते काय की मग त्या साधकाच्या ठिकाणी जेव्हा तो ध्यान साधना करतो तेव्हा त्याला असं जाणवतं की मी माझ्या इष्टदेवतेच्या जो लोक आहे त्या लोकामध्ये जाऊन पोहोचलेलो आहे, असे अनुभव बहुतांश साधकाला येत असतात. आणि हीच साधकाची पहिली मुक्ती म्हणजे सलोकता मुक्ती होय. व दुसरी मुक्ती म्हणजे किंवा दुसरी पायरी म्हणजे तो पुढील नवविधा भक्तीतील दास्य निधी दासापर्यंतची भक्ती. तो मग आपल्या इष्टदेवतेची, आत्म्याची, सद्गुरूंची भक्ती, पूजा प्रेमाने करतो, दास्य करतो, सेवा करतो आणि त्यामुळे त्याला त्या आपल्या इष्टदेवतेचा किंवा आत्म्याचा किंवा सद्गुरूंचा निधी ध्यास लागतो. तो सतत त्या ध्यासामध्येच असतो. त्याने काय होतं, त्याला असं वाटतं की माझे इष्टदेव किंवा माझे सद्गुरू, माझा आत्मा माझ्या अतिशय जवळ आहे, अतिशय समीप आहे. आणि हीच ती समीपता नावाची दुसरी मुक्ती होय. आता तिसरी मुक्ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती, नवविधा भक्तीतील ही शेवटची भक्ती. ही म्हणजे साधक आपलं संपूर्ण जीवन व जीवनाचा आत्मनिवेदन आपल्या सद्गुरूंना म्हणा, आपल्या आत्म्याला म्हणा किंवा आपल्या इष्टदेवतेला करत राहतो. म्हणजे जीवनात जो जो क्षण येईल तो क्षण त्याच्या अनुसंधानात राहतो. ईश्वराच्या, आत्म्याच्या, सद्गुरूच्या अनुसंधानात राहणे व सर्व त्यांना निवेदन करणे ही म्हणजे आत्मनिवेदन भक्ती होय. व या आत्मनिवेदन भक्तीने होतं काय की आत्म्याचं जे चैतन्य आहे, सद्गुरूंचं जे चैतन्य आहे, आपल्या इष्टदेवतेचं जे चैतन्य आहे ते साधकामध्ये हळूहळू अवतरित व्हायला लागतं. सद्गुरूंची कृपा व्हायला लागते, इष्टदेवतेची कृपा व्हायला लागते व ते चैतन्य
त्याच्यामध्ये अवतरित होत राहतं आणि त्याला असं वाटायला लागतं की मीच आत्ममय झालोय, मी सद्गुरुमय झालोय, किंवा मी इष्ट देवतामय झालोय, किंवा मीच ते व्हायला लागलोय, मीच देव होतोय, झालो आहे असे त्याला वाटायला लागते व त्याला तसे अनुभव यायला सुरुवात होतात. हीच ती तिसरी मुक्ती म्हणजे स्वरूपता मुक्ती होय. आता आपण पुढच्या भागात सायुज्यता मुक्तीविषयी पाहणार आहोत. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.